बेन प्रक्रिया का करणं गरजेचे? ऊसामध्ये काय असे सुप्त रोग आहेत की तुमचे ते ड्रिंचिंग नंतर करून किंवा फवारण्या करून ते ऊस तुमचा रोग कधीच जात नाही. लाल तूस नावाचा रोग आहे तो, लाल तूस नावाचा रोग आहे किंवा गवताळ वाढ आहे आपली, ही तुमची बेन प्रक्रिया केल्याशिवाय कधीच जात नाही. बरोबर आहे. म्हणजे लाल तूस म्हणजे कसं असतं की कांडीच्या आतमधून एक लाल प्रकारचा एक लेअर असतो पूर्णपणे, असं बघा तो आता ऊस आपण ज्यावेळेस कटिंग करणार तेव्हा सापडतो आपल्याला तो. मग ती लाल तूस आपल्या ऑटोमॅटिक ऊस बाहेरून चांगला जरी वाटला आपल्याला, कांडी लांब वाटली, पण आतून ते पोकळ होत असतो, तो दिसत नाही आपल्याला ती. किंवा गवताळ वाढ जे म्हणतो ती त्यावेळेस फक्त पेन प्रक्रियेने, म्हणजे काय, मुळात शुद्ध बीज पोटी फळ रसाळ गोमटे तुकाराम महाराज म्हणलेत आपल्याला. तसं बियाणं म्हणजे शुद्ध पाहिजे. त्याला तुम्ही जास्त काय प्रयोग करू नका. तुम्ही साधं 22 घ्या आणि हमला घ्या. या दोन गोष्टीची पहिल्या वर्षी तुम्ही प्रक्रिया करून बघा. दोन गोष्टीचं करा पहिल्यांदा. पुढल्या वर्षी तुम्ही एनपीके बॅक्टेरियाची परत पुढल्या वर्षी करताल. पहिल्या वर्षी सगळं प्रयोग होणार नाही सक्सेस आपला, पण किमान तेवढा 22 रोकोची 22 आणि हमल्या तरी करा बियाणे प्रक्रिया. कसं करायचं? काकांच्या दुकानात जाऊन 100 ग्रॅमचे पाऊच घ्यायचे, दोन्ही पण 100 लिटर पाणी तयार करायचं आणि फक्त ते पाणी काय करायचं, टब मध्ये घ्यायचं का, आणि ज्या ठिकाणी खाणतो का नाही आपण तिथं नेऊन ठेवायचं. ती कांडे फक्त उचलायची, टाकायची, 5 मिनिटं ठेवायची आणि नंतर बाहेर काढून लागून करून टाकायची. दुसरं काहीच करायचं नाही त्याला. एवढं ह्या वर्षी करा. पुढल्या वर्षी आपण काय करू, एनपीके बॅक्टेरियांची परत, ह्यानंतर पुढची ड्रेसिंग असती, पुढची बेन प्रक्रिया असती बॅक्टेरियांची प्रक्रिया, ती पुढल्या वर्षी आपण करूया. किंवा ह्या वर्षी तुम्हाला करायचं असलं तर तुम्ही करू शकता. एनपीके कान्सो नावाचं औषध भेटतं, त्यामध्ये एनच्या बॅक्टेरिया, पीच्या बॅक्टेरिया, केच्या बॅक्टेरिया असतात. ते बाणी सेपरेट घ्यायचं. ह्याचं कांडीचं नंतर ही बुडून काढली कांडी की त्यात टाकायची ती, आणि ती नंतर बाहेर काढायची 5व्या मिनिटांनी आणि लागवड करून टाकायची. बस संपला विषय. पण थोडंसं अवघड वाटतं आपल्याला ते, पण सोपं आहे ते. डोक्यात घेतलं सोपं बऱ्यापैकी आहे ते. तर ह्यासाठी काही रोग असे आहेत ते फवारणीतनं कधीच जात नाही. अनुवंशिक काय म्हणतो आपण ना, जे एका पिढीला असेल तर पुढच्या पिढीला येणारच, असं येत राहतं कंटिन्यू. असं बियाणातले अनुवंशिक रोग आहेत ना, ते फक्त बेन प्रक्रियेने ते नाहीसे होतात पूर्णपणे.